नमस्कार, धनश्री कदम या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पौष्टिक आणि चविष्ट लाल माठ भाजीची सोपी रेसिपी शेअर करत आहे। लाल माठ ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी असून ती अगदी कमी वेळात तयार होते। या रेसिपीमध्ये मी साधी फोडणी, लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचे कूट घालून भाजी बनवली आहे। सर्वात अगोदर मी भाजी मोठी मोठी खुडून घेतली आणि नंतर बारीक चिरून घेत आहे। भाजी बारीक चिरली की फोडणी व्यवस्थित त्यात मिक्स होते। त्यानंतर आता भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्ही मोठी पाने असतील तर अगोदर धुवून घेऊ शकता। सर्वच भाज्या अगोदर धुवून घेतलेल्या चांगल्या असतात, पण कधी कधी धुतल्यानंतर साफ करायला अवघड होते, तेव्हा नंतर धुतल्या तरी चालेल। भाजी मी स्वच्छ धुवून परातीमध्ये पाणी घालून ठेवली आहे। एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, तसेच एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या तुम्हाला जेवढे तिखट कमी जास्त लागेल त्यानुसार घेऊ शकता। मी ते लसूण आणि मिरच्या ठेचून घेतल्या आहेत। एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। जिरे फोडणीसाठी घेतला आहे। तेल आहे, टोमॅटो आहे। ही भाजी एक जुडी जी मी साफ केलेली मगाशी तुम्ही पाहिलीच। पालेभाजी करायला शक्यतो मोठे खोलगट भांडे वापरावे, जेणेकरून हलवायला सोपे जाईल। सर्वात अगोदर गॅस चालू करून त्यावर कढई ठेवली। कढई तापल्यावर त्यात एक मोठा चमचा तेल घातले। तेल चांगले तापल्यावर त्यात जिरे, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण घालून थोडा वेळ परतून घेतले। त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। कांदा परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि पुन्हा एकदा थोडा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाल्यावर त्यामध्ये लाल माठ थोडी थोडी करून घालून मिक्स करायचे आहे। भाजी चिरून पाण्यात ठेवल्यामुळे त्याला पाणी थोडं थोडं घेताना त्याच्यामध्ये जमा झालेलं आहे। त्याच पाण्यात ती भाजी शिजून निघेल। थोडी थोडी करून भाजी घातल्यामुळे हलवायला आपल्याला सोपे होते आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतात। त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालायचे आहे आणि सर्व मिश्रण भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायचे। त्यानंतर त्यात 2 मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे। शेंगदाण्याचे कूट घातल्यामुळे भाजीला चांगली चव येते। तुम्हाला जर शेंगदाण्याचे कूट आवडत नसेल तर तुम्ही नका घालू, नाही घातले तरी चालेल, पण मग तेल थोडे जरा जास्त वापरा, म्हणजे भाजीला चांगली चव येईल। कूट घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चांगली हलवून घ्या, म्हणजे सर्व भाजीमध्ये कूट मिक्स होऊन जाईल। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे स्लो टू मीडियम आचेवर शिजवून घ्या। 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून भाजी हलवून घ्या। भाजी पूर्णपणे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवा आणि पाणी किती आहे ते आधी चेक करा आणि त्यानुसार पाणी जास्त असेल तर हाय गॅसवर पुन्हा 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या। जर पाणी कमी असेल तर गॅस स्लो करून 5 मिनिटे शिजवून घ्या। पाच मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून एकदा चेक करा। भाजी हलवून पहा आणि पाणी आटले असेल तर गॅस बंद करा आणि थोडे पाणी जर असेल तर अंदाजानुसार पुन्हा 2-3 मिनिटे झाकण ठेवून एकदा शिजवून घ्या। भाजीमधले सर्व पाणी आता आटले आहे आणि भाजी तयार झाली आहे। साधारण भाजी तयार व्हायला 12 मिनिटे लागलेत। तर आता ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती आणि भातासोबत खाऊ शकता। तुम्हालाही अशा सोप्या, घरगुती आणि पारंपरिक मराठी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।